लाखो करोडो हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या बाबतीत पुण्यात एक अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी घटना समोर आलीय. वारकरी आमच्या पाहुणे आहेत, त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा मोफत आहेत, असा डंका पिटणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा बुरखा टराटरा फाटला आहे. पुण्यात आलेल्या वारकऱ्यांकडून सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी चक्क पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील गंजपेठ भागात असलेल्या सोनावणे हॉस्पिटलजवळील सार्वजनिक शौचालयात हा सगळा प्रकार घडलाय. महापालिकेने वारकऱ्यांसाठी ही सुविधा मोफत असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र येथील कंत्राटदाराने नियमांना किराची टोपली दाखवत शौचालयाचा वापर करणाऱ्या वारकऱ्यांकडे पैशांची मागणी केली. एका जागरूक नागरिकाने आणि वारकऱ्याने याचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंत्राटदाराचा माणूस वारकऱ्यांकडून पैसे वसूल करताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माऊली म्हणून ज्यांच्या चरणावर संपूर्ण महाराष्ट्र डोकं ठेवतो त्या वारकऱ्यांची अवघ्या 5-10 रुपयांसाठी अडवणूक केली जात असल्याने पुणे पालिकेच्या नियोजनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाचे कंत्राटदारांवर नियंत्रण नाही का, असा सवाल आता विचारला जात आहे. वारकरी लोगों से पैसा क्यों ले रहे तुम? कौन बोला तुमको पैसा लेने को वारकरी लोगों से? हे बघा, इथं महानगरपालिकेच्या शौचालयात वारकऱ्यांकडनं पैसे घेतले जात आहेत. प्रचंड लूटमारीचा प्रकार हा. आणि हे शौचालय महानगरपालिकेचं आहे. इथं वारकरी थांबलेले हे पहा, हे पहा, हे पहा, वारकऱ्यांकडनं पैसे घेतात. प्रचंड लूटमार. प्रत्येक वारकरीकडनं 10 रुपये शौचाचे, 20 रुपये आंघोळीसाठी घेतले जातात.